तक हो मतियालता आइए महाराज विराजिए आइए गुरुदेव पधारिए शिव हर हर महादेव शिव महापुराण की जय संत शिरोमणि स्वामी महाराज की जय लिंगेश्वर भगवान की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर बोले नमः शिवाय सोमेश्वरा शिव सोमेश्वरा हर हर बोले नमः शिवाय तारी 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय रामेश्वर शिव रामेश्वर हर हर बोले नमः रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर बोले नमः
नागेशं दारुकावने वाराणस्यात् विश्वेशं त्र्यम्बकं गौतमे तटे हिमालय तु केदारं कृष्णे च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातःपठेत् नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति कैलाशिराना शिवचंद्रमौली पगड जातींना लिंग धारणा केली असे महामानव महात्मा वैश्वेश्वर महाराज यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करून संत शिरोमणी मन्मथ माऊली यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करून या सुंदर असं शिवमहापुराण कथेमध्ये श्री गुरु रेवणसिद्ध शिवाचार्य परांडकर बाबा राचलिंग शिवाचार्य परांडकर बाबा यांचं दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करून या गावचं ग्रामदैवत पंचलिंगेश्वर भगवंताच्या चरणी दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करून या गावामध्ये ग्रामदैवत सुंदर असं भगवती माता भगवतीचं सुद्धा ग्रामदैवत आहे अशी रोकडेश्वरी माता या माताच्या चरणी सुद्धा दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करून या शिवमहापुराण कथेचा आजचा सांगतेचा दिवस, कालचा उपांत्य दिवस, आजचा सांगतेचा दिवस. या सांगतेच्या दिवशी सुंदर असं सिंत वादवून गायन करत आहेत असे आमचे मोतीराम महाराज हरिभक्त परायण मोतीराम महाराज जाधव राहणार पळशी या गावचे यांनी या वर्षी सुंदर अशी साथ दिली. त्याचबरोबर दरच वर्षी सालाबादाप्रमाणे प्रत्येक सेवेमध्ये हसतमुखाने साथ देणारे असे आमचे हरिओम महाराज हरिभक्त परायण हरिओम महाराज 10 वर्ष झालं ते साथ देत आलेले आहेत आणि पुढेही साथ देतील. कारण खरंच महाराजांचा खूपच शांत स्वभाव आहे, अतिशय सुंदर शांत स्वभाव आणि आपलं काम भलं ना आपण भलं. उदबत्त्या लावू नका बरं का. आणि सुंदर असे आमचे हरिओम महाराज साथ देत आहेत. महाराजांच्या हृदयामधील शिवाला कोटी कोटी प्रणिपात करून त्याचबरोबर रात्री कीर्तनाला आमचे माऊली महाराज आले. महाराजांच्या मध्ये बदल झाला. महाराज म्हणले आता मी तबला शिकणारच ताई, काही होऊ द्या. मला आवडच निर्माण झाली. चांगलंय म्हणलं सिंत शिकू का तबला शिकू का काय शिकू का टाळ शिकू का काय शिकू. आता सध्या ते विचारात आहेत. मी सांगितलं पंचलिंगेश्वर भगवंताला नतमस्तक व्हा आणि जे आज्ञा देतील ते त्या आज्ञेनुसार हे करा. सुंदर ड्रायव्हिंग केली बरं का रात्री. खरंच छान गाडी चालवली. महाराज तुम्हाला मीच घेऊन जाणार म्हणले. रात्री तुमच्या कीर्तनात नव्हते, आमच्या कीर्तनात होते. ते गावातल्या कीर्तनात नव्हते, आमच्या सोबत माऊली महाराज होते. आणि माऊली महाराज ड्रायव्हिंग करून त्यांनी सिद्ध केलं की ताई ही कला माझ्याकडं जोरात आहे. तुम्ही कधी आवाज द्या, मी तुमच्याकडे यायला तयार आहे ताई. अत्यंत नम्रतेनं आमच्या माऊली महाराजांनी रात्री साथ दिली. महाराज तुमच्या हृदयामध्ये शिवाला कोटी कोटी प्रणिपात करून त्याचबरोबर खाली बसलेले सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत बरं का. सगळे टाळ घेऊन बसायलेत. वाढायली संख्या महाराज ताई, संख्या वाढत आहे. आता तुम्हाला पुढच्या वर्षी इतका मंडप चालणार नाही. आता पुढचा मंडप हा सगळा रोडवरचा मंडपच घ्यावा लागणार आहे. आजच सचिन भैयाला बोलले मी, आता एवढ्या मंडपामध्ये भागणार नाही, आता थोडा मंडप वाढवावं लागणार आहे पुढच्या वर्षी. कारण सुंदर असं सगळ्यांना गावात एकच, बाहेर निघालं की एकच चर्चा होती. आता आम्हाला पंचलिंगेश्वर पावायला मिळालं. पहिलाच पावत होता, फक्त आपला भाव कमी पडत होता. आता तुमचा भाव जागृत झालेला आहे आणि देव तुम्हाला पावत आहे. आमचं त्याच्यामध्ये काही नाही. त्याचबरोबर 1 नाही 2 नाही 3 नाही, शांत चित्तानं एकाग्र चित्तानं कथा ऐकत आहेत. कथेमध्ये ज्याला जितका पाहिजे तितका आवाज
जसं म्हणतील तसं, कधी कुणाला वर्दळीवर येणं नाही, काही नाही, काही नाही. खरंच त्यांनी सांगितलं, ताई मी कधीच कोणाच्या कथेमध्ये कधीच मी सिस्टीमजवळ कंटिन्यू कधी बसून नसतो. पण ताई मी या खरंच काय आहे की काही नाही की गेल्या वर्षीपासून मी स्वतः सिस्टीममध्ये बसतो. मला सिस्टीमच्या जवळ नाहीत बसत, तुम्ही पंचलिंगेश्वरा भगवंताच्या जवळ बसून कथा ऐकत आहात. असे आमचे राठोड महाराज यांच्या सुद्धा हृदयामधील शिवाला कोटी कोटी प्रणिपात करू. त्याचबरोबर धन्य ती आई आणि धन्य त्यांचे मुलं. खरंच तुमच्यामुळं जोशीताई आज अख्खा महाराष्ट्र कथेचा आनंद घेत आहे. किती जण कथा ऐकत आहेत तुम्हाला काय शब्दात सांगू मी. प्रत्येक जण सांगताय ताई आम्ही खामसवाडीमध्ये आहेत असंच आम्हाला वाटते. कोणी यूट्यूबला सर्च केलं की टीव्हीला जोडलंय, काय जोडलंय. फक्त एवढा सगळा आनंद जो निशुल्क सेवेमध्ये कसल्याही प्रकारचा 1 रुपया न घेता ताई सुरुवात करायची आणि आपल्या कथेपासूनच, आपल्या गावातल्या कथेपासूनच सुरुवात करायची असं आमच्या जोशीताई म्हणल्या. आणि त्यांनी एवढा खर्च करून कॅमेरा आणला, कोणाला सुद्धा 1 रुपया मागितला नाही आणि 1ही रुपयाची अपेक्षा केली नाही. आणि त्या सगळ्यांच्या घराघरामध्ये कथा पोहोचवण्याचं काम जर केलं असेल तर आमच्या जोशीताईचे दोन्ही राम लक्ष्मण या दोघांनी केलेलं आहे. त्यांच्यासाठी सुंदर अशा टाळ्याचा थोडा कडकडाट कमी होत आहे. हा, सुंदर अशा टाळ्या. कारण काय सांगू का, तुम्हीच नाहीत आनंद घेत तर तुमच्या गावचा आनंद अख्खा महाराष्ट्र घेत आहे, शिवाचार्य घेत आहेत, जगद्गुरू घेत आहेत. प्रत्येकापर्यंत कथा पोहोचवण्याचं काम तुम्ही केलं. खरं सांगू का ताई, तुम्ही धन्य तो, तुमच्यासारखे तुम्हीच धन्य. कारण काय सांगावं तुम्हाला, ज्या वेळेला काही अडचणीमुळे बाहेर गावून इथं येऊ शकत नाहीत ना. एकानं सांगितलं ताई मला पायानं चालता येत नाही. भाव माझे डोळेच भरून आले. ताई मला पायानं चालता येत नाही, काही नाही, पण एवढी सुंदर सुविधा तुम्ही केली. म्हणलं मी नाही केली, मी कशाला करू, मी नाही केली. तुम्ही एवढी सुंदर सुविधा केली आणि मी माझ्या यूट्यूबवर मोबाईलवर तुमची कथा ऐकायला मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजते असं त्यांनी सांगितलं. पण मी म्हणलं आमचं कुणाचं भाग्य नाही. पहिलं सगळ्यात धन्यवाद व्यक्त करा पंचलिंगेश्वर भगवंताला आणि दुसरा धन्यवाद द्या आमच्या ह्या महिला मंडळाला, सिस्टीमसाठी, सगळ्यासाठी काय त्यांचं नियोजन आहे यांना धन्यवाद द्या. आज माझ्या माता भगिनी पार्वतीच्या अवतारामध्ये आहेत. सगळेजण पांढरे वस्त्र घालून आलेले आहेत, पार्वतीच्या अवतारामध्ये आहेत आणि कथेची सांगता निरोप समारंभासाठी तयार झालेले आहेत हसत मुखाने. सांगायचा विषय एवढा, ही शिव महापुराण कथा त्या सगळ्यात महत्वाचं तुम्ही आहेत बरं का. एवढं शुद्ध अंतःकरणाने तुम्ही कथा ऐकायला, वक्ता जितका महत्वाचा आहे तितका श्रोते सुद्धा महत्वाचे. तसं तुम्ही सगळे बसलेले या खामसवाडीमधून बाहेर गावून आलेले सर्व शिवभक्त, आज कळंबवरून सुद्धा आमचे पुरुष मंडळ येणार आहेत, आले तर जवळपास. आणि जे काही बाहेर गावून आलेले आहेत गावातील सर्व शिवभक्तांच्या हृदयामधील शिवाला कोटी कोटी प्रणिपात करून आज शिव महापुराण कथा पहिल्यापासून थोडी थोडी घेतली जाईल. ज्योतिर्लिंगाची माहिती सांगून थोडा गणेश जन्म करून ज्योतिर्लिंगाच्या माहितीकडे मध्यंतरी सांगू, ज्योतिर्लिंग पुन्हा काही सांगू, नंतर काही सांगू. कारण की आपली कथा यावर्षी अशी चालली महाराज, अशी चालली. कळंबमध्ये 2-2 ज्योतिर्लिंगाचं दररोज वर्णन करत गेले तर मला लास्टच्या दिवशी काहीच वाटलं नाही. कथा फक्त मी अर्धा तास घेतली निघाले. पण इथं आता मला वाटते 5 जरी वाजले तरी कथा संपली तरी बरं आहे. कारण तरी सुद्धा त्यानं कथा ऐकली आणि कथा ऐकून त्याचा देह दिव्य झाला, अंतःकरण शुद्ध झालं आणि त्याला कैलासाला गेला, शिव परमात्म्याची प्राप्ती झाली. या सुंदर असं देवराज ब्राह्मणानं कथा ऐकल्यानंतर त्याला काय फळ मिळालं आणि यमलोकाला गेला. कारण त्यानं वागू नाही तसं वागला, खाऊ नाही तसं खाल्ला, पिऊ नाही तसं पिला, कधी साधूचा, संताचा, गुरुचा, कधी धर्माचा आदर केला नाही. आणि देवराज नावाच्या ब्राह्मणाला नरक प्राप्त होणार होतं. पण शिव महापुराण कथा ऐकली आणि त्याचा देह दिव्य झाला, अंतःकरण शुद्ध झालं आणि तो कैलासाला गेला, भगवान शिवाच्या चरणी समर्पित झाला आणि मुक्त झाला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. दुसऱ्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये सुंदर अशी कथा, म्हणजे या शिव महापुराण कथेमध्ये सुंदर जर अशी कथा असेल तर बिंदुक आणि चंचुलेची कथा आहे. त्या चंचुलेची कथा ऐकली आपण, आपलं इतकं मन पवित्र झालं महाराज. का
आपली तर सोडवणूक करायची, पण आपल्या नवऱ्याची सुद्धा सोडवणूक करायची ही कथा आपण ऐकली आणि आपला देह दिव्य करून घेतला आणि बिंदुकला पिशाच योनी प्राप्त झाली होती. पिशाच योनीमधून तो मुक्त झाला, त्यालाही मुक्त केलं ना आपणही झाला. असा तो शिव महापुराण कथेचा महिमा. हर हर महादेव हर हर. त्याचबरोबर आपण सतीखंडामध्ये गेलो आणि सतीखंड पाहिला. सतीचा त्यागाची मूर्ती म्हणजे माझी माता सती. फक्त मानवालाच त्याग नाही तर प्रत्येकालाच त्याग आहे. आणि त्याग म्हणजे काय जर पाहिलं झालं तर शिव महापुराण कथा बघावी आणि सती चरित्र काढावं. आणि सती चरित्रामध्ये लक्षात घ्यावं की त्याग कशाला म्हणतात आणि या दक्षाचा गर्व कसा नष्ट झाला हे सुद्धा या शिव महापुराण कथेमध्ये सुंदर असं सांगितलेलं आहे. या 4थ्या दिवशीची शिव महापुराण कथा, पार्वती मातेचा जन्म तुम्ही आम्ही आधी अतिशय उत्साह केला. 5व्या दिवशी मातेची पाठवण केली, कार्तिक स्वामीचा जन्म झाला. आणि 7व्या दिवशी आज 12 ज्योतिर्लिंगाची माहिती सांगून आजची कथा महाराजांनी सांगितलं क्रम लिहून घ्यायचा. क्रम लिहून कशाला घ्यायचा, पटकन एका मिनिटात सांगायचं, लिहून घ्यायची गरजच नाही. का एका मिनिटामध्ये सांगता येतं की शिव महापुराण क्रमाने लागली पाहिजे. आणि आज गणेश जन्म आणि तो सुद्धा आपल्याला सगळ्याला अतिशय सुंदर साजरा करायचा आहे. या सुंदर अशा शिव महापुराण कथेमध्ये काल कार्तिक स्वामीचा जन्म बघितला. कार्तिक स्वामी युद्धाला गेले. कार्तिक स्वामी तारकासुराबरोबर विजय मिळवून परत कैलासाला आले आणि कैलासाला आल्यानंतर कार्तिक स्वामी कैलासावर पार्वती मातेसोबत राहू लागले. राहत असताना या कार्तिक स्वामींनी सुंदर पार्वती माता आणि यांच्याबरोबर राहत असताना पार्वती मातेला जया आणि विजयानं म्हणल्या, हे जगदंबा भवानी माता पार्वती, काय सांगावं तुम्हाला, हा पुत्र शिवाचा आहे तुमचा नाही. पार्वती माता म्हणल्या, शिवन मी काही वेगळे आहेत का? शिवाचा पुत्र म्हणजे माझाच पुत्र आहे की? नाही 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 नाही, शिवाचा पुत्र. बघ तू एकदा परीक्षा घेऊन. आता घराघरामध्ये गावागावामध्ये जया विजय आहेत. कुणाचं चांगलं चाललेलं कुणाला बघवत नाही महाराज. विजया घराघरामध्ये गावागावामध्ये झाले महाराज. कधी कुणाचं चांगलं चाललेलं जमतच नाही. हा, पण एक खरं सांगू का, एक तुम्हाला सांगते, रस्त्यावरचे खड्डे किती आहेत मोजत बसायचे नाही. रस्त्याला गतिरोधक किती आहेत बघत बसायचं नाही. किती गतिरोधकामधून आपल्याला व्यवस्थित जाता येईल हे बघायचं. कारण असा रस्ता नाही की त्या रस्त्याला गतिरोधक नाही आणि असा माणूस नाही की त्या माणसाला विरोधक नाही. हर हर महादेव हर हर महादेव. तुम्हाला खरं सांगू का, मी तर भगवंताला म्हणत असते, देवा 2-4 तरी विरोधकाची दिवसातून भेट होते जा. हा खरंच 2-4 तर विरोधकाची नक्कीच भेट घाल. कारण जोपर्यंत विरोधक नाहीत ना तोपर्यंत प्रगती नाही. विरोधक नाहीत ना तोपर्यंत प्रगती नाही. म्हणून विरोधक असले पाहिजे. विरोधक फार महत्वाचे. या जयान विजया सांगू लागल्या, पार्वती माता तुम्हाला काय सांगावं. एखादा माणूस, मी कालही सांगितलं, एखादा माणूस जर गोड बोलायलं तर त्याच्या मागचा उद्देश ओळखता येतो ना, तोच खरा माणूस आहे. गोड बोलायलेल्या माणसावर कधी जास्त विश्वास ठेवायचा नाही. आपला पुढं घातपात होणार आहे समजायचं. सगळेच गोड बोलणारे वाईट नसतात हेही लक्षात ठेवायचं. नाहीतर सगळेच गोड बोलणारे वाईट म्हणतात, तसं नाही. त्याच्यासाठी कथा कीर्तन ऐकावी लागतात बरं का. या जयान विजयानं सांगितलं, पार्वती माता अहो कार्तिक तुमचा पुत्र नाही. त्यांनी सांगितलं, कार्तिक माझाच पुत्र आहे, तुमचा नाही. आणि तुमचा जर असेल तर तो तुमची आज्ञा पाळणारा असेल. मग त्यांनी सांगितलं, हो माझी आज्ञा पाळणारा माझा आज्ञाधारक असा पुत्र आहे. ठीक आहे, आज स्नानाला जाताना त्याला उभा करा आणि तुम्ही स्नानासाठी जावा. बघू त्यांनी अडवते का, कोणालाच येऊ द्यायचं नाही म्हणून सांगा. आणि त्यांनी जर कोणाला नाही येऊ दिलं तर तो तुमचा आज्ञाधारक पुत्र आहे असं समजा. ठीक आहे म्हणलं.
ठीक आहे म्हणून सांगितलं. पार्वती माता स्नानासाठी गेल्या आणि स्नानासाठी गेल्यानंतर कार्तिक स्वामी दारामध्ये थांबले. थांबल्यानंतर कार्तिक स्वामीला थांबवलं आणि बघता 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 शिव परमात्मा आले. शिव परमात्मा आले आणि परमात्मा सरळच जायला लागले गुफेमध्ये. दररोजची सवय जाऊ लागले. कार्तिक स्वामी म्हणले, पिताश्री आमच्या माताश्रीची आज्ञा आहे की तुम्ही मध्ये जायचं नाही. त्यांनी सांगितलं, बाळा आजपर्यंत मला कोणीच कुठंच अडवलं नाही. असा एकमेव देव आहे, त्याला कोणी कुठंच अडवू शकत नाही, कुठंच नाही. आणि कोणता जर त्या देवाने निर्णय घेतला तर कुठला देव सुद्धा अडवू शकत नाही. म्हणून फक्त देवाला भ्या. भिलं पाहिजे बरं का, भिलं पाहिजे आपल्या कर्माला भ्या. आणि दुसरी गोष्ट, आपल्या घरामधील आई वडिलांना भ्या. कशासाठी? तर आपल्या एखाद्या कृत्यामुळे आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही पाहिजे. एखाद्या कृत्यामध्ये असं आपण वागू नये की आपल्या वागण्यामुळं आई वडिलांना खाली मान घालावी लागेल. मग त्या आई वडिलांना म्हणावं लागतं, हे नसतंच तर बरं झालं असतं, हे नसतंच तर बरं झालं असतं. असं व्हायला नको. मग त्यासाठी आणि दुसरी गोष्ट आहे, आपले सद्गुरु माऊली, या गुरु माऊलीच्या, साधूच्या, संताच्या, महात्म्याच्या डोळ्यामध्ये कधी एक थेंब आपल्यामुळं यायला नाही पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचे. पण आपल्याला कधी लक्षात येत नाही, महाराज आपण साधू संत बोलण्यासाठी सोडले नाहीत. आपण साधू संतांना सुद्धा सोडलं नाही. साधूला बोलणार, संतांना बोलणार, आपल्या मनात जे येईल ते बोलणार. आणि असं बोलल्यामुळंच आपल्या पदरी पाप येतं. तुम्हाला गेल्या वर्षी सुद्धा एक दृष्टांत सांगितला होता मी. एका गावामध्ये महाराज आले होते. महाराज आले आणि महाराजांनी सरळ ठरवलं की बाई आपण काय करावं, कुठंतरी काहीतरी. आता तुमच्या गावामध्ये स्वामी नाहीत म्हणून मला सांगायचं अवघड जाते. आज महाराज बसलेत समोर, तर महाराज बसले तर स्वामीच घेऊ आपण. गावामध्ये स्वामी भिक्षा मागायचे महाराज, आणि भिक्षा मागायचे ना आपला उदरनिर्वाह करायचे. भिक्षा मागायचे, या घरी जा, त्या घरी जा, त्या घरी जा. 5 तरी घरी दीक्षा पहिलं स्वामी मागायचे आणि आपल्या दारामध्ये शंख फुकायचे. आणि शंख जर आपल्या दारामध्ये सकाळी सकाळी वाजला, आपल्या घरामध्ये दारामध्ये जर शंख वाजला तर आपल्या घरातील दारातील वाईट शक्ती निघून जात असते. म्हणून आपल्या घरामध्ये दारामध्ये शंख वाजला पाहिजे. मग स्वामी यायचे आणि भिक्षा मागायचे, शंख वाजवायचे. आता राहिलंय को? तुमच्याकडे आहे का? आमच्याकडे तर नाही बाबा, कुठंच नाही राहिलं. आता अवघड झाले. फक्त मी सांगितलं ना, रात्री सुद्धा इतकं हसले लोक. आता फक्त एकमेव परडीवाली राहिली महाराज. 4 बोट आहेत ना, त्याच्यावर असं करून घेणार. हे सुशिक्षित माय परडीवालीला पीठ वाढायला निघाली. आणि हे पीठ कुठं? पुढच्या 4 बोटावर. आणि ते 4 बोटावर पिटन मिटन त्या परडीत घालणार. मग त्या परडीवालीनं त्याच्या चपात्या कराव्या किती, खाव्या किती, त्याची भाकरी करावी किती. मग तिनं विचार केला परडीवालीनं, 8-4 दिवसाला हिच्या दारात जाऊन उपयोग नाही. आपल्याला लागतात 2 चपात्या आणि ह्याची वैली 1 चपाती. मग हिच्या दारात चक्रा मारून मारून जर आपलं पोट भरत नसेल तर हिच्या दारात जायचंच कशाला? काही उपयोग नाही. म्हणून परडीवालीनं सोडून दिलं. आता मंगळवार शुक्रवार सोडून दिला आणि तिनं डायरेक्ट महिन्याला एकदा पौर्णिमेलाच यायचं ठरवलं. फार अवघड झाले. दान धर्मच घडायला तयार नाही या कलियुगातल्या माणसाला. दान धर्मच करू शकत नाही ती लोक. आणि एवढंच नाही हो, किड्या मुंग्याच्या सुद्धा तोंडचं काढलं याने. किडे मुंगे उठल्यापासून बी वर आलं, त्यानं मोड वर काढला की यांचा फवारा हातात धरला रे धरला. काही जणांनी तर काल आम्ही एक जणाकडे ऐकलं की आम्ही म्हणे ते अगोदरच आम्ही फवारतो म्हणले मग पेरतो. म्हणले असली काही पद्धत आहे? ते म्हणले हो. मग विचार करा, प्रत्येकाच्या तोंडचं काढून माझ्याच तोंडात यावं आपलं, असं चाललंय. स्वामी महाराज भिक्षा मागायला याने आपला विषय आहे. स्वामी महाराज भिक्षा मागितली, 4-5 घरी भिक्षा मागितली. आणि एक अशी म्हातारी होती महाराज, मयाळू दयाळू कृपाळू, तिचा भाव शुद्ध, महादेवावर भक्ती, अशी एक आजी माय. आता समोर आजी माय बसली डोळे झाकून ध्यानाला. आता ती आजी माय भाव भक्ती तिचा महादेवावर, सगळे घाबरतात. महाराज सकाळी मला नेलं, बाजारातली लोक ह्यांना बघून असे सरकत होते बाजूबाजूला. सारखा महाराज आले, सारखा तिकडं
त्यांनी असं रस्ताच मोकळा केला महाराज. सगळे घाबरते गावातले, एक लेकरू म्हातारे सगळे, ए म्हातारे तू आलीस की जागा द्यावी लागते म्हणले. बघा विचार, काय माणसाचं फार महत्व असतं, वजन असतं महाराज त्यांच्या येण्यामध्ये चालण्यामध्ये वजन असतं. त्यांनी मला घेऊन गेलं, मला खरंच नवल वाटलं. म्हणलं तुम्ही अख्खे माझ्या बरोबर पूर्ण कीर्तनाला चला, अख्खा महाराष्ट्रच बाजूला करू आपण दोघी जण. ते म्हणलं यायला तयार आहे, पण मी 1 मिनिट शांत बसत नाही. म्हणलं नाही, आम्हाला शांत माणसं लागते. नाही त्यांचं फार अवघड असतं. आजीबाई आल्या, आजीबाईने सांगितलं, महाराज रोज इकडं तिकडं कशाला फिरता, कशाला भिक्षा मागता, अहो मीच बनवते ना तुमचा स्वयंपाक. महाराजांनी सांगितलं, माय मी शिजलेलं अन्न कुठंच घेत नाही. मी अन्न घेत नाही माय, मी शिदा घेतो, माझे मी स्वतःच करून खातो. काही जणांचे फार नियम असतात, त्या दीक्षेच्या पुढची दीक्षा असते ती, जे की दुसऱ्याच्या हातचं खायचंच नाही, फक्त आणि फक्त स्वतःच्या हातचं. महाराज मला सुद्धा असं राव वाटतं, पण हे सुधरू देणार ना, मला जमूच देना गेले, काय करावं, अवघड आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. स्वामी महाराज गेले आणि ज्या ठिकाणी गुरु साधू संत जंगम, गुरु आणि लिंग फार महत्वाचं सांगितलंय. महादेवाचे मुख आहेत. महादेवाने सांगितलं माझं मुख आहे गुरु आणि माझं दुसरं मुख आहे जंगम. मग गुरु तुमच्या घरी येऊ शकतच नाही, मग जंगमाची निर्मिती केली. ते जंगम म्हणजेच गुरुचं मुख आहे, म्हणजेच लिंगाचं मुख आहे. ते तुमच्या दारात येणार, तुमच्याकडं प्रसाद घेणार, तेच येणार तुमच्याकडं. मग त्यांनी सांगितलं, आजी म्हणल्या बाबा ऐका ना, माझं मी प्रसाद करते. बाबा म्हणले एवढाच आग्रह आहे ना तर करा. मला प्रश्न विचारला, ताई मंदिरामधला आम्ही पुजारी आहेत, आम्ही हे घ्यावं ते घ्यावं. म्हणलं हो ताई, तो आपला अधिकार आहे, अधिकार आहे. पण आपण जर समजा मंदिराचं खावं हा शब्द होता, तिथं गैरसमज झाला तुमचा. म्हणलं ताई मंदिराचं खावं याचा अर्थ एक असतो की आपण पट्टी मागितली ना, अर्धी पट्टी आपल्या घरात गडप केली तर पाप असतं, त्याला म्हणतात मंदिराचं खाणं. पण जो नैवेद्य दाखवला तो गाईला खावा लागेल, तुम्हाला खावे लागेल, त्याच्यात काही प्रश्न आहे का महाराज? कविता ताई मागं बघा जरा, कसे हाल होते बाकीच्यांचे. महाराज उन्हामध्ये बसू लागले बाकीची मंडळी. हर हर महादेव, हर हर महादेव. शिव महापुराण भगवान की. विचार करा, पाप कुणी सुद्धा घेत नाही बरं का, पाप कुणी होतच नाही, पाप कुणी सुद्धा घेत नाही. पण पुण्य जर म्हणलं असतं नाही तर महाराजांचं घ्या, प्रत्येकाने पदर पसरला असता महाराज. म्हणून कुणीही पुण्य घ्यायला तयार होतं, पण पाप कुणी सुद्धा घेत नाही. म्हणून प्रत्येकानं लक्षात घ्यायचं, प्रत्येक माझ्या माता माऊलीनं लक्षात घ्यायचं, दिंडीला जायचं आणि कापूस चोरायचं नाही. अर्धे माणसं महाराज दिंडीला जातात आणि कापूस चोरतात. काय करावं का? दिंडी सुद्धा कोणाची नसते महाराज. आता आम्ही बघतो ना, कपिलधारच्या रस्त्याने चाललेलो बघितलं का, अशा शिटीतल्या स्टँडर्ड महिला महाराज 40 आणि 50 रुपये किलो फक्त कापूस असतो. त्या कापसाच्या रानामध्ये कापूस वेचायला. काय सांगा, प्रत्यक्ष बघून अनुभव घेऊन सांगतो महाराज आम्ही. मग पाप कुणीही घेत नाही, पण पुण्य घेण्यासाठी सगळे जण असतात, हे लक्षात घ्या. आणि एक लक्षात घ्या, ज्या वेळेला पापाचा घडा भरला आणि त्या टायमाला भगवंत काळ बनून उभा टाकला ना, त्या टायमाला विचार करा, लक्षात घ्या, अंगावर थरथर व्हायला लागतं, यम पुढं दिसायला लागतात, यम डागण्या द्यायला लागतात, जीव जात नाही. ते सगळं आपल्या पापाचं फळ असतं, पापाचं फळ असतं. म्हणून पाप कधीही दुसऱ्यासाठी करायचं नाही महाराज. आपल्यासाठी तर नाहीच नाही, पण दुसऱ्यासाठी सुद्धा पाप करायचं नाही. आणि आत्ताच कळंबवरून आमचे सगळे साखरे साहेब आलेले आहेत, शेंगणापुरे नाना आलेले आहेत, फल्ले साहेब आलेले आहेत, आणि हे सगळं मंडळ शिव महापुराण कथेसाठी येतं. तुम्हाला सांगू का, यांचा एवढा भाव जोरात आहे खरंच. मला माझ्या भावांची आठवण होते यांच्याकडे बघितलं की. टाळ्या वाजवा एकदा जोरात. कळंब मधले इतकं प्रज्वळ मन आहे यांचं.
सप्ताहामध्ये काही जरी झालं ना तर अध्यक्षाच्या मागं पाठ एकदम उभे राहत असतात. आम्ही खंबीर आहेत, तुम्ही फक्त पुढं चला असं म्हणणारे आमचे नाना सुद्धा, नाना इथं आलेले आहेत. बापरे, फल्ले साहेब आलेले आहेत, साखरे साहेब आलेले आहेत, आमचे ही सगळी मंडळी इथं आलेली आहे. आणि आपल्याकडून जर जरा 3-3च्या टाळ्या झाल्या पाहिजे. 1 2 3. हर हर महादेव हर हर महादेव. गुरुदेव घ्या. गुरु महाराज गुरु जय जय पर गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, महाराज तुम्हारी जय जय हो. याच्यावरच आहे. मग पाप कोणी सुद्धा घेत नाही. मग विचार करा, त्या घारीनं सांगितलं मी सुद्धा घेणार नाही. आता पाप कुणाला तरी डोक्यावर टाकल्याशिवाय स्वामींना घेऊन जाता येत नाही. मग काय करावं, काय करावं, काय करावं विचार पडला. आणि तेवढ्याच वेळामध्ये त्या चित्र आणि गुप्ताने सांगितलं की आता एकच केलं पाहिजे, जे घटना घडली ना त्या स्थळी जावं, पाहावं, बघावं तिथं काय. जी घटना घडली त्या घटनास्थळी गेले आणि त्या घटनास्थळी दोघी जणी महिला आपापसामध्ये बोलत होत्या की खरंच स्वामी महाराजांनी एवढं लोबाडून धन घेतलं होतं म्हणले. आणि त्या स्वामी महाराजांचं काय सांगावं तुम्हाला, या म्हातारीनं मारलं म्हणले. या म्हातारीनं स्वामी महाराजांना मारून टाकलं का तर त्यांच्याकडं धन आहे, पैसे आहेत म्हणून. आता या दोघींना माहिती होतं, दोघींना काहीच माहिती नव्हतं. त्यांनी मनसं बोलल्या. आणि तुम्हाला अजून एकदा सांगते की आपण जर मनाचं काही बोललं कोणाच्या बाबतीत तर त्याच्या इतकं पापच आपल्याला नाही. त्याच्यामुळे आपण बोलू नये आणि कुणाच्या घरामध्ये लावालावी करू नये. मग ही जयान विजया विषयीत आहे. जाऊ द्या, कुठेही गेलं तर या आपल्या आपल्या ठिकाणी, ते सगळं द्या सोडून. आता शिवरात्र पर्वत उभं आता ते घ्यायचं नाही आपल्याला, पाप हे पडू द्या तिकडच. मग या जयान विजयानं सांगितलं, पार्वती माता तुमचा जर पुत्र असता तर मध्ये येऊ दिला असता का शिवाला? अहो हा नाही तुमचा. असं झाले मारो. आता लेख सुद्धा म्हणू लागले सर्रास घरामध्ये 2 मुलं असले ना तर 2 मुलं म्हणतात आई वडिलाचा आमच्यावर जीवच नाही हो, त्या धाकट्यावर जास्त जीव आहे, मोठ्यावर जास्त जीव आहे. काही ठिकाणी म्हणतात मोठ्यावर जास्त जीव आहे, काही ठिकाणी म्हणतात धाकट्यावर जास्त जीव आहे. आणि ज्याला धाकटान थोरला नाही ना त्याला एखादी एक मुलगी आणि एक मुलगा आहे ना, तो म्हणतो माझ्यावर जास्त जीव नाही, तुझा मुलीवर जास्त जीव आहे. अवघड झाले महाराज प्रत्येक ठिकाणी. पण खरं सांग का, आई वडिलाचा कोणा एकावर जीव नसतोच. आई वडिलांचा जीव दोघांवर पर असतो. कारण या आईला जर विचारलं आई तुझा एक डोळा बाजूला काढून घेतो, आईलाच दुःख आहे ना ते. तसं एका लेकराला जरी त्रास झाला तर आईलाच त्रास होतो ना, आईलाच त्रास होतो. म्हणून लक्षात घ्यायला पाहिजे हो, आई वडिलाच्या मायामध्ये अंतरच नाही. आता आमच्या अलीकडं सुनांच्या सुद्धा डोक्यात खुळ उठलंय. जरा नीट ऐका, कान उघडे ठेवून नीट ऐका जरा. कोणी काही मला सांगितलेलं नाही, काही नाही, पण मी हे जिथं तिथं बोलतच असते. नाहीतर लगेच म्हणताल गावात चक्कर मारली असता येईनी, कोणीतरी लावली फोडणी दिली आज फोडणी कोणी तर. पण तसं काही नाही बरं का. मी आज माझ्या स्वतःच्या मनानं सांगत आहे, गावामध्ये गेले म्हणून मला कोणी म्हणलं नाही. पण मी प्रत्येक वेळेला म्हणते आमचे पल्ले आपा बसलेले, शिंगणापुरे आपा बसले, त्यांना विचारा कळममध्ये हा विषय झालेला आहे. नाहीतर लागतो महाराज. एखादा दृष्टांत द्यायला ना की दुसऱ्याला लागतो. का लागतो? कारण तिथं आपण तसं वागलेलं असतं. मग ते दुसऱ्याला माहिती नसतं तुम्ही तसं वागला, ज्याचं त्याला तसं लागतं. पुन्हा म्हणतात बाई आम्हालाच दिला, आमचं काही बंद पडलंय तुम्हाला देणं? आम्ही एवढ्यासाठी तपश्चर्या करू ही व्यासपीठ प्राप्त केलं का? काही घेणं का देणं? आम्हाला काही घेणं देणं नाही. पण सांगू का, ज्याला 2 मुलं आहेत ना त्याच्यामधले आता या दोघाच्या बायका असतात. फार फार विचित्र काम झालं रे बाबा, फार विचित्र. यांचं एकच म्हणणं असतं, फारल्यावर जास्त जीव आहे हो, फारल्यावर जास्त जीव आहे. सगळी त्याची भरती केली या म्हातारीनं. आम्हाला काही दिलंच नाही, आम्हाला काही दिलंच नाही. अगं जे दिलं त्याच्यात किती वाढविलच ते बघ ना अगोदर. काही वाढव ना, जेवढ्याला तेवढं ठेवतील, पुन्हा इकडे येऊन भांडत बसतील. बरं ती जाऊ द्या. काही ठिकाणी असं ऐकण्यात येतं. आता आम्ही गावोगावी गेलं का काही जण म्हणत असतात काय सांगावं ताई तुम्हाला. म्हणलं सांगा ना, आम्ही ऐकायलाच आलो तुमच्याकडं, सांगा. मग त्यावेळेला सांगतात ताई
आमच्या घरी फार अवघड वातावरण आहे. आता सांगता नाही कसं काही वाटत नाही कोणाला माहिती. मग मी म्हणलं कसं काही बरं अवघड वातावरण आहे. त्यांनी सांगितलं अहो आमच्यावर जीवच नाही हो, आमच्यावर जीवच नाही. सगळं काय आहे ना त्या मोठ्यावरच जीव आहे, बारक्याला असंच सोडलंय. काही ठिकाणी म्हणतात तसं नाही हो, आमच्यावर जीवच नाही. सगळं बारक्याला दिलं ना आम्हाला काहीच नाही दिलं. पण खरं सांगू का आई वडिलाच्या मायामध्ये भेद नाही. आई वडील भेद करूच शकत नाहीत, कधीच नाही. आणि कधीच कुठले गुरु कुठल्या शिष्याचा कधीही अपमान करत नसतात. सगळे शिष्य गुरुला बरोबर असतात. आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन बरोबर झाला नाही. आता आम्हाला अख्ख्या विश्वामध्ये आम्ही फिरतो. मी कालही म्हणलं पहिल्या दिवशीपासून म्हणते मला कधीच विश्वामध्ये कोणी वाईट दिसलं नाही महाराज. आता इतका आनंद होतो ना, इतका आनंद होतो काय सांगावं तुम्हाला. ज्या गावामधले जाईल तितका जीव लागलेलाच आहे, जीव लागलेलाच आहे, जीव लागलेलाच आहे. प्रत्येक जण मला राममय दिसतं, शिवमय दिसतं. आता इथं बसलेला प्रत्येक भक्त पंचलिंगेश्वर भगवंताचा अवतार घेऊन बसलाय असं दिसतं मला. तुम्ही दिसतच नाही, तुमच्यामध्ये एकही अवगुण नाही असं मला वाटतं. सगळी गुण भरूनच आहे, कधीच नाही दिसत. तसं बघण्याची दृष्टी ठेवा ना. तुम्ही दुसऱ्याचे अवगुण मोजायला लागलात ना, दुसऱ्याचे गुण मोजायला लागलात की आपल्याला सगळे अवगुणच दिसायला सुरू होतील. तसं बघण्याची दृष्टी आपली असली पाहिजे. पाप पुण्य त्या दोघींच्या माथ्यावर टाकलं. फक्त आणि फक्त वाणीचा दोष झाला बरं का. 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय, पण देवांनी किती विशिष्ट रचना केली बघा, सुंदर विशिष्ट रचना केली. देवांनी ज्ञान इंद्रिय फक्त एवढ्या भागात दिलेत बघा. विशेष म्हणून देवांनी ज्ञान इंद्रिय फक्त एवढ्या भागात दिलेत, पण कर्म इंद्रिय पूर्ण शरीरामध्ये दिले. कर्म घडत असताना पूर्ण देहाकडून घडतं आणि ज्ञान घडत असताना फक्त इथं घडतं. विचार करा, 5 ज्ञान इंद्रिय आहेत. कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा, 5च्या 5 फक्त एवढ्यात आहेत, या मडक्यात आहेत, मडक्यात एवढ्या मडक्यामध्ये आहेत महाराज. म्हणून आता मला जास्त त्याचा अनुभव नाही, पण मी थोडं शास्त्रामध्ये ऐकलं. कारण आपल्या लिंगायत धर्मामध्ये जाळत नाही, पण ज्या वेळेला कवटी फुटते ना त्या कवटीचा आवाज होतो म्हणले, जोरात आवाज होतो म्हणले ना महाराज. कवटीचा आवाज होतो म्हणले. एवढं डेंजर असतं हे, एवढं डेंजर आहे महाराज. आणि सगळ्यात महत्वाचं इथं एक कर्म इंद्रिय टाकून दिला देवाने. इथं एक कर्म इंद्रिय टाकला, ते म्हणजे वाणी. वाणी टाकली महाराज. पुन्हा हात, पाय, गुद आणि शिश्न हे टाकलेत, पण सगळ्यात महत्वाचा कर्म इंद्रिय इथं टाकलाय. एवढ्या ज्ञान इंद्रियाचा राजा ये आहे. लक्षात आलं का? एवढं ज्ञान प्राप्त करण्याचा राजा. कारण 87% ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. ते 87% ज्ञान 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही. विचार करा, 100% ज्ञान प्राप्त करतात हे ज्ञान इंद्रिय. आणि 100% ज्ञान प्राप्त करण्याची कला आहे. पण 87% ज्ञान जर प्राप्त होत असेल तर डोळ्यामधून. म्हणून जागृत अवस्था नेत्रस्थान, विषय भोग स्थूल भोग जाण, क्रिया शक्ती रजगुण मान, आकार मात्रा विश्व अभिमान. सांगितलंय विश्वाचा अभिमान याच्यावर अवलंबून आहे. ज्याचं मुखदड नाही ना त्याला अभिमानच मिळत नाही. फार अभिमान व्यक्त करण्याची एकच जागा आहे, मी माझ माझ. 87% ज्ञान प्राप्त करतात डोळे, 11% ज्ञान प्राप्त करतात कान, अर्धा% ज्ञान प्राप्त करते जीभ, फक्त 0.5%. 1% ज्ञान प्राप्त करते त्वचा. थंडी वाजायली, गरम झालं, सगळं ज्ञान प्राप्त करते. फार महत्वाचे, फार ज्ञान आहे शास्त्रामध्ये. ज्ञान भरून भरून ठेवलेलं आहे. आणि सगळ्याचा अभिमान घेतोय हे मुख. याला इथं टाकले महाराज. 5 ज्ञान इंद्रियामध्ये एकटं कर्म इंद्रिय इथं येऊन बसलं. आणि 5च्या 5 ज्ञान इंद्रियाला भ्रष्ट करण्याचं काम एका कर्म इंद्रियानं केलं. हर 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 हर. जयान विजयानं चाड्या लावल्या.
या विषय आपला जिथं गेलो तिथंच यायचं, कुठेही जा जागेवर या. जयान विजयानं चाडे लावल्या माय पार्वती मातेला, आणि पार्वती मातेनं थैथया नाचायला सुरुवात केली. गी बांड की आपट, गी कढई की आपट. मनासारखं नाही झालं, हळूच माईकच्या बाजूला जाऊन सांगते, जास्त माईक मध्ये सांगत नाही, थोडं बाजूला येते तुमच्या कानात जाऊन सांगते. अजिबात इकडे ऐकू द्यायचं नाही, फक्त तुम्हाला सांगते हळूच. कविता ताई दोघं जोडीनं बसतात कथा ऐकायला म्हणून सांगते, हळूच सांगते बरं का ताई, बरं का ताई, तुमची जोडीच आहे ऐकायला, हळूच सांगते. थोडं माईकच्या बाजूला येऊन, माईक मध्ये नाही सांगत. तुम्हाला सांगा, आपल्या जर मनासारखं नाही झालं तर गी भांड की आपट, गी भांड की आपट, गी भांड की आपट असं करायचं बरं का. माईकच्या बाजूला जाऊन सांगितलंय. पटलं का नाही? नाही म्हणले साडी घ्यायची, घी कुकर की दी आप. मग त्यांच्या पाठीत कापटी न होईना. असं काही करू नका हो, नाही असं करू नका, हे सांगायचं होतं. पुढचं वाक्यच ऐकलं नाही तुम्ही. हे झालंयच असं, जे ऐकायचं ते ऐकायचं नाही, आणि जे नको ते ऐकायचं. ताईंनी असं सांगितलं, ताईंनी असं सांगितलं, मग आमची झाडे चालू महाराज. हा, आमचे मालक म्हणले कोणत्या दिवशी दारात मोर्चा आणतेस काय माहिती, असं काही तर सांगून. म्हणलं अजिबात नाही, त्याच्या पुढचं नका करू कधी ऐकलंय का म्हणलं. हा, काय करावं आणि काय करू नये, किती ऐकावं सगळ्यात महत्वाचं आहे. पार्वती मातेनं भांडे आपटायला सुरुवात केली. काय म्हणली, बरोबरच आहे. जयान विजया काही चुकीचं बोलतात का महाराज? काहीच नाही, सगळं बरोबर आहे, सगळंच बरोबर आहे, काहीच चुकीचं नाही. देवा मला माझ्या हक्काचा पुत्र पाहिजे, हा तुमचा पुत्र आहे. हा माझा पुत्रच नाही, मला माझा पुत्र पाहिजे. काय अभिमान आहे, काय अभिमान आहे, फार अभिमान. मला माझा पुत्र पाहिजे. पार्वती मातेनं हट्ट धरला. देवाने सांगितलं, अगं कार्तिक तुझाच पुत्र आहे, अगं नंदी हा भक्त आहे ना तुझाच आहे. नको देवा, नंदी तुमचाच आहे. नंदी माझं ऐकत नाही, आणि या 5 गणामधला गण नाही. 5च गण काय, 763 गण हे सुद्धा माझे नाहीत, सगळे तुमचे आहेत. मला माझं पाहिजे. आता मेन माझे ना तर आपली माती केली महाराज, आपली मातीच त्याच्यामुळे झाली. आपला दुश्मन दुसरा कुणीच नाही या जगामध्ये, राक्षस कुणीच नाही. सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात मोठा राक्षस जर कोण असेल तर मेन माझा. यांनीच आपली माती करून टाकली. मग देवा मला काही माहिती नाही. पार्वती मातेनं हट्ट धरला. शिव परमात्मा हट्ट पुरवायला निघाले. पार्वती अगं तू जगाची जननी आहेस, अखिल ब्रह्मांडाची जननी आहेस. अगं तुझ्याकडं शक्ती आहे, तू शक्तिवान आहेस, तुझ्याकडं सगळंच आहे. आदिशक्ती आदिमाया आहेस तू. तूच एक पुतळा तयार कर, त्याच्यामध्ये प्राण आण, आणि तुला जसा पाहिजे तशी कल्पना कर, तुझा पुत्र तसाच तुला प्राप्त होऊन जाईल. पार्वती मातेनं ऐकलं. असं चंदन उघडायला लावलं जयान विजयाला. महाराज जसं कर्म करावं तसं फेडावं बी लागते. दे लावून तर बस बघ. चंदन उघडलं पार्वती मातेने सगळ्या अंगाला लावलं, त्याची मळी काढली, त्याच्यापासून एक साचा तयार केला, आणि त्याच्यामध्ये प्राण आणण्यासाठी शिवाचीच भक्ती करू लागल्या. कुठं जायचं नाही, कुठं आणि कितीही जा, शिवाशिवाय आधी नाही, शिवाशिवाय अंत नाही, शिवाशिवाय मध्य नाही, शिवाशिवाय दिवसाची सुरुवात नाही. का? लिंग बोलविल्या वेद बोले, लिंग चालविल्या सूर्य चाले, लिंग हलविल्या वायू हले. सत्ता मात्र लिंगाची आहे, सत्ता मात्र त्या शिवाची आहे. सत्ता आपली काहीच नाही. मी केलंचा झेंडा कुठंच लावू नका, मी केलंचा झेंडा लावूच नका. तुमची अगरबत्ती घरीच ठेवा, ती गाणूच नका इकडं. पार्वती माता शिवाची भक्ती करू लागल्या, आणि भक्ती करत असताना पार्वती मातेने शिवाला विनंती करू लागल्या. एकच मंत्राने फक्त प्राण राहतो. ज्याला संकट आहेत ना, ज्याला शारीरिक अडचणी आहेत ना, ज्याला शारीरिक व्याधी आहेत ना, ज्याचं मन अस्थिर आहे ना, ज्याची दृष्टी बदल आहे ना, त्यानं स्वतःच्या नाडीवर 11 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. स्वतःच्या नाडीवर यात उजव्या हाताचे 3 बोट डाव्या नाडीवर ठेवावे, आणि महामृत्युंजय मंत्र 11 वेळेस म्हणावा. आणि हा बदल किती होतो ते तुम्ही बघा, किती आपल्या स्वतःमध्ये परिवर्तन व्हायला लागतं ते तुम्ही बघा. दररोज कमीत कमी 11 वेळेस महामृत्युंजय मंत्र आपल्या डाव्या नाडीवर बघा. इकडं डावा हात घ्यायचा, इथं नाही करायचं,
इथं नाही. कथा सोडून तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हणत बसता, मी इकडे एकटीच वरडत बसल. हे काही कामाचं नाही. डावा हात उजवे 3 बोट डाव्या नाडीवर ठेवायचे आणि महामृत्युंजय मंत्र स्वतः आपण घ्यायचा म्हणजे घ्यायचा. पार्वती माता महामृत्युंजय मंत्राचा जप करू लागल्या. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. हात वर करा, करा हात वर. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. मृत्युर्मोक्षीयमामृतात्. पार्वती मातेने तो पुतळा तयार केला आणि त्या पुतळामध्ये प्राण आणण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जाप केला, शिवाची भक्ती केली. शिव परमात्मा प्रसन्न झाले. त्या पुतळ्यामध्ये प्राण आला आणि प्राण आल्याबरोबर पार्वती माता त्या शिवाला, त्या पुत्राला आज्ञा केली, अरे आजपासून मी तुला विनायक नाव दिलं. म्हणले विनायक का? तर तू माझ्या विनयाचं रक्षण करशील. विनायक नाव का प्राप्त झालं? माझ्या विनयाचं रक्षण करशील. आणि ज्या वेळेला इकडं कोणी जरी आलं ना, मी स्नानासाठी जाते, कोणी जरी आलं ना, कोणी जरी आलं ना, कोणी जरी आलं ना तरी पाठवायचं नाही. पुत्र एवढा आज्ञाधारक निघाला महाराज. आताच्या काळामध्ये आज्ञाधारक पुत्राचं अगं बाई 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 आता काही खरं नाही. आता याला कारण आपण आहे. आता याला कारण आपण आहे. महाराज एखाद्या वेळेस जर लेकरांना शाळा बुडवली ना, अभ्यास करणं गेलं, एखाद्या वेळेस जर बापानं चप्पल घेऊन अंगावर आलंच, नीट ऐका, आलंच आणि मारू लागलंच, तर लगेच माय म्हणते उगा बसा, आपल्याला काय 10 आहेत का? का जाळायचं काही सगळं? काय तुमच्या अंगात कळय? काही कळतच नाही. काय कळ लावली तुम्ही काय माहिती? अशी कळ लावली महाराज. काही इकडे माऊली आली. विचार करा, विचार करा जरा. कधी मारू देत जा, लाड बाजूला ठेवा. कधी मारू द्या, कधी संस्कारासाठी दाब दडप करणं पण गरजेचं आहे. आणि ज्यांना दाब दडप नाही, ज्यांना बापाचा मार नाही, तुम्हाला सांगू का, जे बापाचा मार खाल्लेत ना तेवढेच घडलेत महाराज. आता इथून पुढचे फक्त शिवजयंतीच्या कामाला आणि दुसऱ्याच्या लग्नामध्ये कामाला, बास. यांचा उपयोगच नाही महाराज. गणपती विसर्जन करायला जास्तीत जास्त यांचं काही खरं नाही. हे मोकाट सुटलेले नंदी आहेत. आता मोकाट सुटले महाराज. यांना दाब नाही, दडप नाही, काही नाही, काही नाही. ज्या माणसाला दाब दडप नाही, ज्या माणसाला काही बंधन नाही, ज्या माणसाला कुठलंच काही मनावर कंट्रोल नाही, काय आई वडिलाची दाब दडप नाही, तो मोकाट सुटलेला, महादेवाला सुटलेला नंदी महाराज. सरळ सरळ भाषेमध्ये. जरा रागवू द्या ग माय, जरा रागवू द्या. गरज आहे, गरज आहे, फार गरज आहे. हा, नाही तर लगेचच एकुलतं एक आहे, एकुलतं एक आहे. मग 10-5 होऊ दे बाई, आणि मग तरी जरा नीट वाग. तुझी त्याच्याशिवाय होत नाही, तुझी नीटनेटकी होईना. आणि सांगितलं मी मध्ये कुणाला जाऊ देणार नाही, माझ्या आईची आज्ञा आहे. मी मध्ये कुणाला जाऊ देणार नाही, माझ्या आईची आज्ञा आहे. त्यावेळेला शिव परमात्म्याने सांगितलं, अरे तू कोण आहेस? अजून एकही देवाची आणि एकही दैत्याची मला अजून टप्पर झाली नाही. म्हणले तू कोण आहेस? मला काही माहिती नाही. म्हणले मी मध्ये जाऊ देणार नाही. शिव परमात्मा क्रोधामध्ये आले, कारण आजची कथा थोडी आकडती घेतली.
एकच तास राहिले ज्योतिर्लिंगाचं वर्णन आहे अजून. शिव परमात्मा क्रोधामध्ये आले आणि त्या बाळाचं मस्तक शिरापासून धड बाजूला केलं. शिर एकीकडे झालं, धड एकीकडे झालं आणि बघता बघता सगळे देव सगळे देव सगळे देव कैलासावर जमा झाले आणि सगळे पाहू लागले हे काय प्रकार झाला. पार्वती माता क्रोधामध्ये आल्या. क्रोधामध्ये पार्वती मातेने सांगितलं हा पुत्र जिवंत केला पाहिजे. हा जर पुत्र नाही जिवंत केला तर मी रुद्र रूप घेईन, मी तपश्चर्याला बसेन, सृष्टीमध्ये त्राही 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 करायला लावीन, मी प्रलय आणीन, पण तुम्ही माझा पुत्र जिवंत केला पाहिजे. विचार करा. शिव परमात्म्याला नाविलाज झाला. शिवानी 2 दूत पाठवले, 2 गणाला पाठवलं. अरे जा बाबा जा आणि कुठल्या तरी प्राण्याचं मस्तक घेऊन या. मनुष्याचं मिळालं. मनुष्य सुद्धा प्राणीच सांगितले महादेव प्रभूंनी. मनुष्याला सुद्धा प्राणीच म्हणले. धन्य तोचे प्राणी पुण्यवंत. तो सुद्धा प्राणीच आहे. मनुष्य सुद्धा कोणाचं मिळेल त्याचं घेऊन या, पण मनुष्याचं ठीक नाही. मनुष्याच्या मुंडक्याला काही किंमत नाही महाराज. एवढे ज्ञान इंद्रिय बसवले पण एक कर्म इंद्रिय गेल्यामुळं त्याचा नाश झालेला आहे. मग विचार करा. मनुष्याचं नाही मिळालं, कुठल्या प्राण्याचं नाही मिळालं, कुठल्या पक्षाचं नाही मिळालं. त्या हत्तीनं आपल्या बाळाला जवळ घेऊन बसलेली होती. त्यामधल्या त्या हत्तीच्या एका घेऊन आले बछड्याला आणि त्याचं मस्तक बसवलं आणि त्या पुत्राला जिवंत केलं. आनंदी आनंद झाला. देव वर्षाव करू लागले. पार्वती माता आनंदी आनंद झाल्या आणि देव नाचू लागले. का तर सगळ्यात महत्वाचा विषय आहे की पार्वतीचा पुत्र जिवंत झाला आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं गणेश. श्री गणेश भगवान की जय. घ्यायचं का थोडं पाय घ्या म्हणतो. सुंदर ते ध्यान 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 सुंदर ते ध्यान सुपावन कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान. पार्वतीचा गणपती दिसतो किती छान. उठा. सुंदर ते ध्यान 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 सुंदर. बोलाला समान अरे नको कुंक नको बोलाला समान. सुंदर ते ध्यान 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 सुंदर ते ध्यान सुपावन कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान. पार्वतीचा गणपती दिसतो किती छान. सुंदर ते ध्यान 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 सुंदर ते ध्यान सुपावन कान पार्वतीचा गणपती दिसतो ध्यान. पार्वतीचा गणपती दिसतो ध्यान. सुंदर ते ध्यान सुपावन कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान. अरे नको कुंक नको बोलाला समान. अरे नको कुंक नको बोलाला समान. सुंदर ते ध्यान 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 सुंदर ते ध्यान सुपावन कान बेल नको बोल नको बोलना समान. बेल नको बोल नको दूरवा समान. सुंदर ते ध्यान 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 सुंदर ते ध्यान सुपावन कान पार्वतीचा गणपती दिसतो. पार्वतीचा गणपती दिसतो किती छान. लाडू नको पेड नको मोदका समान. 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 सुंदर ते ध्यान 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 ध्यान
सुंदर ते ध्यान सुपावन कान पार्वतीचा गणपती सुंदर ते ध्यान 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 सुंदर ते ध्यान सुपावनी कान पार्वतीचा गणपती ध्यान 33 कोटी देवामध्ये पहिला याला मान 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 सुंदर ते ध्यान 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 सुंदर ते ध्यान सुपावन कान पार्वतीचा पार्वतीचा गणपती सुंदर ते ध्यान 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 सुंदर ते ध्यान सुपावनी कान पार्वतीचा गणपती 1 मिनिट 33 कोटी देवामध्ये पहिला याला मान 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 सुंदर ते ध्यान 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 सुंदर ते ध्यान सुपावनी कान पार्वतीचा गणपती पार्वतीचा गणपती ध्यान पार्वतीचा गणपती पार्वतीचा गणपती ध्यान पार्वतीचा गणपती गणपती माझा नाचत आहे पार्वतीचा बाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात माळा पुष्पहारांच्या गोपल्यात माळा ताशाचा आवाज ताशाचा आवाज झाला रे गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज झाला रे गणपती माझा नाचत आला द्या पटकन आणि आणखी एक सगळ्याला इथल्या गावकऱ्यांना विनंती बरं का आमचे सरपंच साहेब आलेत का इथं गावातील सरपंच साहेब आलेत का नाही आले बरं तरी सुद्धा एक विनंती आहे की आपल्या पंचलिंगेश्वर भगवंताला वज्रलेप करण्याची फार गरज आहे वज्रलेप करण्यासाठी थोडंसं युवा मंडळ तयार आहे ज्या अनेक गावामध्ये युवा मंडळ कधी तयार होत नाही पण या गावामधल्या एका युवा मंडळाचं ताई तुम्ही बोला ना आपल्या पंचलिंगेश्वराला वज्रलेप करायचा कारण की फार महिला देवाला त्रास देऊ लागल्या तो देवावर मधवत तूपवत देव आपला झिजून चाललाय अनेक वर्षापासूनचं पुरातन मंदिर आहे आणि या पुरातन मंदिरामध्ये अनेक 5 पिंडीपैकी काही पिंडी ताई खूप झिजून चालल्यात आपल्या मंदिराला आपल्या म्हणतात दादा आपल्या मंदिराला म्हणतात विचार करा आपल्या घराला म्हणत नाहीत दादा आपल्या मंदिराला म्हणतात आपल्या मंदिराला वज्रलेप करण्याची गरज आहे मला वाटतं आमच्या महिला मंडळाने थोडं थोडं सहकार्य केलं आता पाठीमागच्या कोपऱ्यातल्या महिला मंडळ आणि इकडच्या कोपऱ्यातल्या महिला मंडळ हे पुढच्या मंडळ माझ्या ऐकण्यातलं आहे ते मला माहिती पण मागचं महिला मंडळ आणि इकडच्या महिला मंडळाने हात वर करायचे कोणाकोणाला वज्रलेप करावं वाटतं आपल्या महादेवाला म्हणजे फक्त जे कानाच्या बरोबर हात करतात त्यांना हो किंवा नाही कन्फर्म मध्ये येते त्यांना अजून स्वतःवर विश्वास नाही तुम्हाला सांगू का भगवंताला वज्रलेप करण्याचं तुम्हाला भाग्य प्राप्त होऊ लागले हे कोणालाही नाही मिळत आणि दुसरी गोष्ट आहे की आमच्या दादांचं अजून एक म्हणणं आलं की ताई गावामध्ये गाव शिवमय तर झालेलंच आहे पण आपल्या गावाला अजून मंदिराला कळस नाही हे कसं कोणाच्या लक्षात येत नाही यायला पाहिजे की नाही तर माझ्याकडं बघ तुम्ही मोठ्या मोठ्या पोस्टवर आहे महाराज तुम्हाला पट्टी देणं होत नाही तुमच्याच्याने का मंदिराकडे येणं होत नाही भगवंतानं तुम्हाला ही पोस्ट दिली कशाला तुमच्या घराचं भलं करायला का दारू प्यायला कशासाठी तुम्ही मोठ्या पोस्टवर जाता महाराज आणि असं बघायला गेलं तर तुमच्या गावामधले व्यसनी जास्त नाही फक्त तुमचं देवाकडं लक्ष नाही देवाकडं लक्ष नाही म्हणून प्रत्येक माझ्या माया बहिणीनं सांगायचं बाबांनो
साडी घ्यायची नाही मला, दागिना घ्यायचा नाही, माझ्या घरात फरशी करायची नाही, मला काही करायचं नाही, माझं लेकरू सुखानं राहिलं पाहिजे, मला एवढंच पाहिजे, माझ्या मंदिराला कळस बसला पाहिजे, बस याचं काहीच नको, एवढंच. बघा एका ताईने हात वर केला, मी पूर्ण तयार आहे हे करायला. बघा इथूनच सुरू झाली महाराज. इत्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तो केदारम कृष्णेचं शिवालय, या 12ही ज्योतिर्लिंग. त्याचबरोबर मी आज असं ठरवलं होतं की आपल्याला मोठा महादेव शिखर शिंगणापूरचं याचंही महत्त्व सांगावं. आज महाशिवरात्र पर्व काळ आहे आणि सौ सरस्वती ताई यांच्याकडून आज दुसऱ्या वर्षाची कथा सांग तुम्हाला झालेली आहे. पहिल्या वर्षी चांगली झाली, पण त्याच्याही पेक्षा यावर्षी भरपूर चांगल्या पद्धतीने झाली. आणि विशेष म्हणजे रावळाला शोभा पांडुरंग, त्याच्याप्रमाणे या माता माऊलीने एवढे तुमच्या कथेची शोभा वाढविली आहे, त्याचं अगणित करता येईल हे तुला, त्याचं वर्णनसुद्धा करता येत नाही. आणि ज्या भाविकांनी सांगतो मला माता माऊलीने या अखंड हरिनाम शिवनाम सप्त्यासाठी फुलना फुलाच्या पाकळीतून जे सहकार्य केलं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याच्याबद्दल आमच्या कमिटीमार्फत तसेच गावाच्या मार्फत त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि ताईचं पण सांगतो मला, आता त्यांना मी बोललोय थोडा किंवा कमीत कमी बरेच वर्ष तुमची कथा करावी लागेल, परंतु आता त्यांनी जरा नाकारलंय. ठीक आहे, पुढच्या वर्षी बघू, ठरवू आपण काय करायचं ते. तो आमुचा गाव आम्ही जातो, आमुचा गाव आम्ही जातो, आमुचा गावा आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. आजवर होतो तुमचे गाव, आजवर होतो तुमचे गाव, आजवर होतो तुमचे गावी. आता कृपा असू द्यावी, हे राम आता कृपा असू द्यावी. आता आता कृपा सुद्या, कृपा सुद्या, कृपा सुद्या. आता ठेकलो, आता कृपा सुद्यावी, असू द्यावी, असू द्यावी. आता कृपा असू द्यावी, असू द्यावी. हे राम आता कृपा असू द्यावी. आजवर होतो तुमचे गाव, आजवर होतो तुमचे गाव, आजवर होतो तुमचे गावी.
आरतीची शिव महापुराण की जय. हर हर महादेव हर हर महादेव पंचलिंगेश्वर भगवान